नमस्कार. मी बाळाची आजी म्हणजेच शुभांगी विद्याधर मुळे. बाळाची आजी या माझ्या चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भारपणातील काही असणं बघितलं. हो, निमित्तही तसंच होतं. 21 जून जागतिक योग दिवस. मग आपण तरी का बरं पाठीमागे राहायचं? पण तेवढीच असणं करून पुरणार होती का? तर नाही. आपण आणखी माहिती घ्यायची असं ठरवलं होतं, पण काही कारणाने उशीरच झाला. आज मी आपल्याला काही आसनांबद्दल माहिती सांगणार आहे. मी त्याच्यातली तज्ज्ञ नाहीये. मी फक्त तुम्हाला माहिती देणार आहे. माहिती देणं आणि शिकवणं याच्यात फरक आहे. त्यामुळे मी दिलेल्या माहितीचा उपयोग हा कुणातरी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करायचा आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. या शक्ती संचारण आसनामुळे मान, खांदे आणि पाठीचा कणा याला ताकद मिळते. आता हे आणखीन एक आसन बघा. हे जे पाय दिसतात ते कशासारखे दिसत आहेत? फुलपाखरासारखी. म्हणून या आसनाला आपण थोडक्यात फुलपाखरू आसन असंच म्हणूया. या क्रियेने नितंब संधीच्या परिसरातील जे स्नायू असतात त्यांच्या आकुंचन प्रसरणाच्या क्रियेमध्ये लवचिकपणा येण्यास मदत होते. त्यामुळे मांड्या, नितंबातील स्नायू व पायातील स्नायू यांना बळ मिळते. संतुलन क्रिया स्नेह यामध्ये काय होतं बरं? या क्रियेच्या नियमित अभ्यासाने फुफ्फुसांना उत्तेजना मिळते आणि त्यामुळे जीवनशक्ती वाढावयास मदत होते. हो, माहिती आहे ना, फुफ्फुसाचं काम हे ऑक्सिजन पुरवणं हा आहे. म्हणजेच एक प्रकारची ते शक्ती आपल्या सर्व शरीराला पुरवते. हृदय चक्र उन्मीलन म्हणजे काय हो? या क्रियेच्या अभ्यासाने हृदय चक्र क्रियाशील होतं आणि पुढे जे स्तनांच्या स्नायूंमध्ये सैलपणा येतो तो येत नाही. गोमुखासन. गो म्हणजे गाय, तिच्यासारखं मुख म्हणजे तोंड असं दिसणारं आसन म्हणून गोमुखासन. या आसनाने पण आत्ता आपण ज्या क्रिया पाहिल्या त्याच प्रकारच्या क्रियांना बळकटी येण्यास मदत होते. काक बैठक. हल्ली आपण काय करतो? मोडचा जास्तीत जास्त वापर करतो. पण ही जी स्थिती आहे, या स्थितीचे फायदे तुम्ही साध्या भारतीय शौचालयात गेलात तरी सुद्धा मिळते. थोडक्यात म्हणजे ते आपोआपच घडतं. या आसनाने कटिविवराच्या मुख्य स्नायूंना शक्ती मिळते. मेरुतरंग. यामुळे पाठीच्या वरच्या, मधल्या आणि खालच्या भागाला बळ मिळतं. अर्ध मार्जारासन. अर्ध म्हणजे निम्म आणि मार्जार म्हणजे मांजर. तर मांजरासारखी जी स्थिती कधी बघितली तुम्ही? मांजर कसं आळस देतं किंवा मांजर कसं चालतं वगैरे, तर या प्रकारचं हे आसन आहे. हे आसन का बरं करायचं? जसजसा गर्भाचा आकार मोठा मोठा होत जातो तसतसं कमरेच्या आणि पाठीच्या स्नायूवर त्याचा ताण येऊ लागतो. या आसनाने हा दाब कमी करण्यास मदत होते. गर्भारपणी जर थकवा वाटत असेल तर स्ट्रेचिंग सारखे काही हलके फुलके व्यायाम करावे. हे तर सर्व आसनांबद्दल झालं. पण काही गोष्टी गर्भारपणात कटाक्षाने पाळायच्या असतात. त्या कोणत्या? गर्भवतीने नेहमी ताठ उभे राहावे. बसताना नेहमी पाठीचा कणा ताठ ठेवावा. गरज लागल्यास उशीचा उपयोग करावा. कोणतेही काम करताना, व्यायाम करताना
आपला श्वासोच्छ्वास संत गतीने होत आहे याकडे लक्ष ठेवावे. झोपताना पाठीवर झोपण्यापेक्षा कुशीवर झोपावं. वरून एखादी वस्तू जर उचलायची असेल तर डायरेक्ट खाली न वागता उकिडेवर बसून ती वस्तू उचलावी. सतत खुर्चीवर बसण्यापेक्षा जमिनीवर सुखासनात किंवा चक्क पाय पसरून बसावे. झोपण्यासाठी खूप उंच पलंग नसावा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व क्रिया करताना, आसनं करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच करावे. बाळाच्या आजींनी सांगितलं म्हणून करू नये, कारण प्रत्येकाची प्रकृती ही भिन्न भिन्न असते आणि त्याप्रमाणेच त्याला व्यायाम करणे गरजेचे असते. चला, एकदाचा 21 जून आटपला. पण हे सर्व करताना माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सासवा बघत असतील तर त्यांनी सुनेला सांगावं, सुने आई बघत असेल तर लेकीला सांगावं, आणि सुनालेकी बघत असतील तर त्यांनी स्वतःसाठी आचरणात आणावं. एवढी नम्र विनंती. नमस्कार.